आवाज पॉवरफुल पाहिजे मॅडम, मागचा आवाज पॉवरफुल पाहिजे. भारत माता की सगळ्यात पडतात सगळ्यात टॉपचा. अरे कोण म्हणते देत नाही, सगळ्यात पडतात सगळ्यात टॉपचा. अरे कोण म्हणते देत नाही, अरे काम केलं पोराने असं कसं देत नाही. भारत माता की 14 वर्ष आपण काम केलं या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर. 14 वर्ष झाले, परंतु फायदा किती मिळाला. ताई कुठून आलात तुम्ही? मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे. काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या आहेत की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे. मागच्या टायमाला शेतकरी मोर्चा घेतला होता बचूभाऊ कडून, त्यावेळेस आम्हाला सरकारने 150 रुपयाचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता यावेळी झाली पाहिजे. आम्हाला प्रस्तुती रजा भेटली पाहिजे. त्यानंतर आता एक नवीन रजा सरकारने दिलेली आहे मासिक पाळी, ती पण आम्हाला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला या कुठे कंत्राटी भूमिकाच आहे का तुमची? आम्हाला आतापर्यंत सरकारनं गांजरच दिले. आम्ही सरकारचा जे डिजिटल सेवा प्रकल्प आहे ते गावातील गरीबातील कुटुंबाला किंवा म्हाताऱ्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण सरकारनं आतापर्यंत आम्हाला गांजर दिल्याशिवाय दुसरं काहीच दिलेलं नाही. अच्छा, मग आता या गाजराचा काय महिला आहे इथे? तुम्ही 7 ते 8 हजार महिला आलेल्या आहेत. काही महिलांचे छोटे मुलं पण आहेत. आम्ही छोटे मुलं घरी सोडून आलेलो आहोत. काही मुलांच्या तब्येती बरोबर नाही, छोटे मुलं आहेत आमचे. बरं, तुम्ही किती कर्मचारी महिला आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये? अशा 10,000 आहे. 14 वर्ष झाली आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय, पण 14 वर्ष झाली आम्हाला न्याय मिळत नाही. याच्यामध्ये कुठल्याही शासकीय तुम्हाला योजनांचा लाभ वगैरे काहीच मिळत नाही? कुठल्याच शासकीय योजनाचा लाभ नाही. ज्यावेळेस शासकीय योजना सरकार गावकऱ्यासाठी काढते त्यावेळेस आम्हाला प्रेशर असते. आम्हाला शनिवार रविवार सुद्धा कामं करावं लागतं. आम्ही ज्यावेळेस जेवण करायला बसतो त्यावेळेस आम्हाला उठून काढून द्यावा लागतो. एवढं आणि जॉब सिक्युरिटीची पण काही काहीच गॅरंटी नाही, काहीच नाही. आम्हाला धमक्या दिल्या जातात राजकारणाकडून गावात की तुम्हाला काढून टाकलं जाईल तुम्ही जर हे प्रमाणपत्र दिलं नाही तर.